तूच माझी मदत करू शकतेस तने. मी एक काम कर ना, अखिलकडे 50 लाख माग ना. व्हॉट? मला खूप गरज आहे ग तनया. मी खूप प्रयत्न केला बाहेरनं पैसे अरेंज करण्याचा, पण कुठूनच होत नाहीये. आणि मला खात्री आहे की तू माझं काम नक्की करशील. मी कसे मागणार अखिलकडे एवढे पैसे? बच्चा नवरा आहे तो तुझा. चीड, त्याला मॅन्युप्युलेट कर आणि घे मागून त्याच्याकडनं पैसे. आणि हे बघतो, तसंही मी तुला किती वेळा सांगितलंय बच्चा की नीट वागत जा. खोटं बोलणं शोभतं का आपल्याला, सांग बरं. हा, हा, हे बरोबर बोलतेय तू. नाही चालू दे ना तुमचं. मी आले म्हणून विषय बदलायची गरज नाही. तुमचा विषय कंटिन्यू करा. विषय कोण बदलतोय? हे बघ, मी तिला समजून सांगत होते. इनफॅक्ट तुझ्याच बद्दल सांगत होते की अगं जरा वसुंधराकडे बघ. ती घरातल्या माणसांची किती काळजी घेते, सगळ्यांची कशी प्रेमाने वागते. शिक जरा तिच्याकडून. हे समजवत होते मी तिला, कळलं ना? चांगलंय. नाही, समजवताय ते चांगलं आहे. पण कसं आहे ना, समजवणाऱ्याला तुम्ही काय समजवताय आणि त्याला ते किती समजलंय हे तितकंच महत्वाचं आहे. असो, घ्या चहा घेत समजवा, नाहीतर थंड होईल. येते. हो, तुम्ही लवकर परत या. हो हो, हवं तर माझा हट्ट समजा. अहो, तुमच्यासाठी मी जन्मभर लहानच असणार आहे. अगदी अगदी. हो, तुम्ही म्हणाल तसं. बरं, ठेवतो. प्रणाम. बाबा हाय. काय म्हणाला, कसा झाला त्यांचा प्रवास? हो, छान झाला. पहाटेच आश्रमात पोहोचल्या त्या. काय हो? हा? त्यांना परत या म्हणायची काय गरज होती? माझी झालेली फजिती बघायला मजा येते का तुम्हाला? तुझी फजिती? त्याचा काय संबंध? अगं, आत्या आहे ती माझी. गुरुमत तुला नसतील आवडत ना? नाही, नसतील काय, तुला आवडतच नाहीत. पण मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. अरे, इतकी साधना, तपस्या, एवढी आध्यात्मिक प्रगती सोपी गोष्ट नाहीये. सिद्धी प्राप्त आहे त्यांना, सिद्धी. खूप गोष्टी त्यांना जाणवतात, ज्ञात आहेत. म्हणून तर वसुंधराबद्दल तुझ्या मनातला कडवटपणा त्यांनी लगेच ओळखला. बाबा प्लीज नको ना, राहू द्या तो विषय. नाही कशाला राहू दे. ते तुला आवडतात ना आमच्यात भांडणं झालेली, आणि ती तुझ्यामुळे. म्हणजे कसं, मी दुष्ट आणि तू सोशिक असं होतं ना. आणि काय हो, मला एक सांगा, तुमच्या त्या गुरुमाता त्यांना वसुंधराबद्दलचा माझ्या मनातला कडवटपणा दिसला आणि तिचं ढोंग नाही दिसलं. नाही, कसले सिद्धी आणि बिद्धी असं काही नसतं. त्यांचा फक्त माझ्यावर राग होता, मला त्रास देण्यासाठी, म्हणून ते आले होते. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. आई, तांदूळ निवडून झालेत, जेवणाच्या तयारीला लागते. मी काय करू मग? अहो तसं नाही, तुम्हाला काही हवंय का हे विचारायचं होतं. तू काय देणार मला? एक ग्लास पाणी दे. आणते. आई, पाणी. आल्या आल्या काय म्हणाल्या होत्या गुरुमाता? माझ्या हातातलं पाणी अशुद्ध, कारण माझं मन अशुद्ध, तुझं मन शुद्ध. तुझे खरे रंग कळायला मला कुठल्या सिद्धीची गरज नाही ग. हे तुझं पाणी. तुझ्यासारखंच अशुद्ध आहे. काय करू? नाही ग बच्चा, दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. ऐक ना, तुला काहीही करून पैसे अरेंज करावेच लागते. अगं मम्मा, कसे करू? बघितलंस ना,
आत्ताच गुरुमातांसमोर माझा केवढा अपमान झालाय. त्यात आई एक रुसून बसल्या, साध्या बघत पण नाहीयेत माझ्याकडे. तनया, मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं की जयश्री कायम आपल्या बाजूनी असली पाहिजे, त्याच्यातच आपला फायदा आहे. आता एक काम कर, जयश्रीचं मन कसं वळवायचं ना याच्याकडे फोकस ठेव. एकदा का ती घोळात आली ना की मग अखिलला मॅन्युप्युलेट करणं सहज सोपं आहे. नाही पण कसं करू मी हे सगळं? हे सुद्धा मीच सांगायचं का? कधीतरी स्वतःचं डोकं वापर की. मम्मा सांग ना प्लीज. ओके ओके फाईन, सांगते. एक आयडिया ऐक. बाळा खाली उतर, ये ये. नाही नाही नाही, टीचरने मला भेटलंच कसा. म्हणी त्या टीचर आहेत की नाही, मग ये खाली. हा मग टीचरला त्यांना समजलं नाही की मी कोंबडा नाही मोर काढलाय म्हणून. मोर. हो हो हो, मला सगळं मान्य आहे, पण आता ते साधं चित्र आहे की नाही, त्यावर एवढं कोणी चिडतं का? चल खाली ये बघू पटकन, आता ये. हो मी चिरतो आणि मी आता खाली उतरणार नाही, उतरणार नाही, उतरणार नाही. बरी, आता रागवण्याचा आणि खाली नाही येण्याचा काय संबंध आहे सांग बघू. चल ये पटकन खाली ये. मला नाही माहित, मी खाली नाही उतरणार. हॅलो हॅलो, अरे हे काय बनी, हा हाईट वाढवतेस? बाबा बरं झालं तू आलास म्हणून. काय उतरत? अहो बाबा मला सांग, हे कसं वाटतंय ड्रॉइंग? तू बनवलंयस? अरे वा,